कुठे गेली राव ही? का बरं? अरे दाद्या ताई आली का रे? तू मला विचारताय आली का? मी केव्हाची गणगण करून राहिलो, तुला दिसली नाही येताना? गावातून आला तुला घेऊन नाही येता आलं? अरे माझ्या एकट्याची जबाबदारी का ती? तुझी नाही का? तुझी पण जबाबदारी नाही का तिला बघायचं? तुला तोंडाला तोंड लागणं चुकीचं आहे. काय तोंडाला तोंड लागणं चुकीचं? काय बोलतो तू? त्याच्यामुळे मी तुला म्हणत होतो तिला कॉलेजवरून काढून घे म्हणून. एक तर काय अरे काय बोलू राहिला तू? तुला समजत का? हा काय येण्यासारखं? अरे गंगा आलाय, थांब गंगाला विचारू आपण. लय अवघड झालं राव माझ्या डोक्याला. लय काय राव तुम्ही लक्ष देते नाही राव? प्रत्येक गोष्टीत मी लक्ष द्यायचं काय मला कळत नाही रे. तुझी तावडी का? हा हा होती राव, बस स्टॉपवर होती. बस होती का? बाप रे बाप. अरे काय नाही, 2 तास झाले आम्ही मोका टेन्शन मध्ये. एक तर तिचा फोनही स्विच ऑफ. अरे मग इथं बसून चर्चा करण्यापेक्षा कोणीतरी जायचं ना. तिथे बस स्टँडवर बस नव्हती आली म्हणून गर्दी झाली ती. तेव्हा पाहिलं मी तिला. आणि इथं बसण्यापेक्षा चर्चा करून एकमेकावर ताव करण्यापेक्षा एकाने जबाबदारीने जायचं ना. आपली पालकांची पण जबाबदारी आहे ना पोरींबद्दल. काही आपलं इथंच चुकतं नेमकं. गेली पोरगी शाळेत, गेली गावात, कोणी नको का? नुसतं आपल्या मोठ्या गाड्यांवर फिरायचं हे जमत आपल्याला? अरे ही आपल्या प्रत्येक पालकाची जबाबदारी. मुलगी आहे, आपणच जबाबदारी नाही घेणार तर कोण घेणार? हां समजलं पाहिजे ना आपल्याला. आपण स्वतः काळजी घ्यायची. आज नाही पण आता येतो पुढं नक्कीच. हां हे लक्षात राहू द्या. आपण एक मुलीचे बाप आहोत म्हणून सांगतो. मी माझ्या मुलीला आता घरी सोडून आलो. ऐक, मी नाही तू पण ऐक. आम्ही दोघच नाही, तुम्ही पण ऐका.